या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर जास्त तेलकट, तुपट आणि मसालेदार खायचा कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तर इथे मी 1 वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे, अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची सफेद डाळ घेतली आहे. आता हे सगळं आपल्याला 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पावडर असते. ती सगळी पावडर आपल्याला छान असे धुवून घ्यायची आहे. आता हे धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित बुडेल इतकं आपण यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. आता आपण हे 5 ते 6 तासासाठी असेच भिजत ठेवणार आहोत. 5 ते 6 तास झाल्यानंतर आपण पाहणार आहोत आपले हे डाळ, तांदूळ छान असे भिजले आहेत. यामध्ये मी मिश्र डाळी वापरल्या आहेत. यामध्ये तुम्ही मसूरची डाळसुद्धा वापरू शकता. माझ्याकडे नव्हती तर मी यामध्ये काही घातली नाही आहे. आता हे याच्यातलं सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. अगदी आपण डोसासाठी पीठ बनवतो की नाही, तशाच प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं टाकून आपण हे बारीक याची पेस्ट बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. सगळंच आपल्याला अशाच प्रकारे वाटून घ्यायचं आहे. हे डोस्याचं आपण पीठ तयार करतो आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या डाळी टाकल्या आहेत, त्यामुळे आपला हा डोसा एकदम पौष्टिक असा होणार आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला वाटून झाल्यानंतर छान असं एका चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता उन्हाळा तर एवढा भरपूर वाढला आहे. या उन्हाळ्यामध्ये आपण तासनतास गॅससमोर उभे राहू शकत नाही चपाती भाजी बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीचा डोसा आपण बनवू शकतो. जास्त आपल्याला काही याच्यामध्ये मेहनत लागत नाही. डोसा बनवण्यासाठी आपल्याला गॅससमोर उभंही जास्त वेळ राहावा लागत नाही. पटकन असा बनला जातो. तर ही रेसिपी तुम्ही या उन्हाळ्यात नक्की एकदा ट्राय करा. आता हे आपल्याला 5 ते 6 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. यामुळे आपलं डोस्याचं हे पीठ आहे छान असं फर्मेट होणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी आपल्याला डोसा बनवायचा आहे. तर डोस्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला नारळाची चटणी बनवायची आहे. तर ओल्या खोबऱ्याचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. फुटाण्याची डाळ, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या 4 ते 5, कोथिंबीर, थोडंसं मीठ चवीनुसार आणि 1 चमचा मी यामध्ये दही घातलं आहे. थोडंसं पाणी घालून हे छान असं मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहोत. याची आपण पेस्ट तयार करणार आहोत छान अशी बारीक. हे बघा अशा पद्धतीने आपली नारळाची ही चटणी आता तयार झाली आहे. ही नारळाची चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेते आहे. आपल्याला ही अशीच नाही खायची, त्याला आपण तडका द्यायचा आहे. तडक्यासाठी मी तडक्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी तयार केली आहे. ही फोडणी आपण ह्या चटणीमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यामुळे काय होणार आहे, आपली चटणी ही खूपच छान लागणार आहे. चवीला अतिशय उत्तम अशी लागणार आहे. तर आपली ही चटणी तर आता तयार झाली आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, तर आपल्याला आता डोसा बनवून घ्यायचा आहे. तर आपण पाहणार आहोत आपलं डोस्याचं पीठ कशा पद्धतीने फर्मेट झालं आहे. हे बघा आपलं डोस्याचं पीठ आता बघूया आपण. छान असं मस्तपैकी आपलं हे पीठ असं फर्मेट झालेलं आहे. परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आपण काही सोडा वगैरे काहीही घालणार नाही आहोत. फक्त यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि डोस्याचा रंग सुरेख येण्यासाठी आपण थोडंसं याच्यामध्ये साखर घालणार आहोत. साखरेमुळे आपल्या डोस्याला छान असा रंग येतो आणि डोसा पण कुरकुरीत होतो. आता हे सगळं घातल्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत. गॅसवर आपण आता तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा पहिल्यांदा मोठा गॅस ठेवून आणि नंतर आपण गॅस हा बारीक करायचा. त्याला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं तव्याला आणि डोस्याचं बॅटर यावरती घालून घ्यायचं. चमच्याने आपण हे छान असं गोलाकार पसरून घेणार आहोत. छान असा आपला डोसा आता तयार होणार आहे बघा. अशा पद्धतीने आपण हा डोसा यावर घालून घेतला आहे. 1-2 मिनटासाठी आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि 2 मिनटानंतर आपण हा छान असा पलटी करून घ्यायचा आहे. हा डोसा भाजताना आपण जास्त तेलाचा काही वापर केला नाही. अगदी कमी तेलामध्ये आपण हा डोसा भाजून घेतला आहे. छान असा कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे. डोसा हा एका बाजूनीच भाजायचा असतो, दोन्ही बाजूनी भाजायची आपल्याला काहीही गरज नाही आहे. छान असा आपला डोसा तयार झाला आहे.
तर आता आपण गरम गरम हा डोसा सर्व करूया. तर इथे मी नारळाची चटणी बनवलेलीच आहे आणि बटाट्याची भाजीसुद्धा मी बनवली आहे. याचा व्हिडिओ काही मी यामध्ये दाखवला नाही आहे. छान असा मस्तपैकी आपला क्रिस्पी डोसा तयार झाला आहे. मस्तपैकी आपण हा डोसा एन्जॉय करूया. तुम्हाला हा डोसाचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि मस्त खा आणि स्वस्त रहा.